नमस्कार गावाला, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि पाऊस वगैरे तर जोरदार पडतोय. आता पण आपण वरती जाऊन सगळ्यात पहिला करणार आहोत नाश्ता. बघूया आधी काय आहे ते. तर आता नाश्त्यात घेतलंय आपण मस्तपैकी चपाती आणि ऑमलेट आणि बघा रोल असा करून खातो आपण. तुम्ही पण खात असाल असेच. मी तर असा लहानपणापासूनच खातोय. साहेब बघा झोपलेत कसे, उठून परत झोपलाय. होय उठणार आहे ए ना. हा उठत नाही आता, डायरेक्ट 1 वाजता. आमची अजून पण फेअर अँड लवली लावते व्हिडिओत. कशाक लावतं? अरे माणसाचा जीव आतापर्यंत माणसा जसा असा तसा बाळ व्हाल गबाळ्यासारख्या वागला का जीवात आवडणार. पाऊस तर जोरदार पडतोय. आपल्याला जायचं आहे कुडाळला, कारण आपल्याला सोवर्सला आणायचं नाहीये. ऍक्च्युली आपलं काम दुसरं आहे. आपल्याला पहिला आधी आपला डंपर आणायचा आहे, जो आपण सोडलेला. त्या दिवशी बंपरचं थोडंसं काम करायला. त्या दिवशी आपण बघा फायबर मारा दिलेला मडगाड, तुम्ही बघितलं असणार आपल्या लास्ट 1-2 ब्लॉग मध्ये. तर त्यावेळी आपण आपला डंपर तिथेच सोडलेला. बंपरचं थोडंसं काम होतं ते करायचं. बंपर पण थोडा वर खाली झालेला. कसं आहे आपल्या गाड्या चिऱ्याला चालतात ना, त्यामुळे खाली चिऱ्याच्या खणीत कसं आहे की जे चिरे ठेवलेले असतात साठवून वगैरे, त्याला खाली वगैरे वर लागतो बंपर वगैरे. त्यामुळे जरा खर्चट्ट वगैरे किंवा वर खाली होतो. त्यासाठी आपण तो कामासाठी सोडला. आता पावसात सध्या आपल्याकडे टाइम आहे ना, तर म्हटलं पावसात टाइम आहे तर आपण रिपेअर वगैरे करून घेऊया म्हणून गाडी सोडलेली का तिथे. तर आता आपल्याला तिथे जाऊन गाडी आणायची आहे. पण आता आपण जाणार इकडनं स्विफ्ट घेऊन, आणि येताना काय करणार, काकाला सांगणार की तू स्विफ्ट घेऊन पुढे चाल, मी पाठवून डंपर घेऊन चालतो. बघायला गेलं तर कामं भरपूर पेंडिंग आहेत. जसं की आपल्याला गाड्या 3-4 धुवायच्या आहेत. त्यानंतर आता परत मला दुसरी गोष्ट, मला हेअरकट आणि दाढी पण करायची आहे. पण टाइम भेटत नाही. कधी एक दिवस आपण ऍडजस्ट करून करूया. आता बघूया. पहिला आधी आपल्याला कुडाळला जायला पाहिजे. मेन आधी ते काम आहे. पहिल्यांदा कुडाळ तेवढं ट्रॅफिक बघितलंय, आणि ते पण सर्कलकडे. असं ट्रॅफिक तर मी कधी बघितलंच नाही. पावसामुळे आहे की कशामुळे? बुधवारचा बाजार आहे ते तर माहिती आहे, पण पावसामुळे आहे की बुधवारच्या बाजारामुळे तेच कळत नाही. एवढं ट्रॅफिक तर मी पुण्या मुंबईत बघितलेलं. मुंबईत तर गेलोच नाही, पुण्यातच बघितलं. खचाखच भरलेला आहे बघा. असं वाटतंय की मोठ्या शहरात, कोल्हापूर पुण्या शहरात राहतो तसं. चला आपला तर रस्ता क्लिअर झाला. आपण इकडनं निघणार आहोत. बघा पूर्णपणे इकडे सगळीकडे फुल आहे. मला वाटतं आज कोणतरी येतंय वाटतं. आता वॉशिंग सेंटरवर गेलो, पण बरेच नंबर आहेत गाड्या पुढे, त्यामुळे आपल्याला आज काय गाडी धुवायला भेटत नाही वाटतं. मग गाडी इथेच लावूया काकाच्या फ्लॅटवरती, संध्याकाळी घेऊन जाऊया घरी, कारण डबल गाडी नेऊन काय फायदा नाही. आणि आपल्याला गाडी धुवायला टाइम भेटला मध्ये तर धुवायला आपण सोडू पण. गाडी तर फ्लॅट खाली लावली आता इथे. आता काकाच्या एर्टिकात बसून जाऊया चला गॅरेजमध्ये. काका संतोषच्या गॅरेजकडे सोड, डंपर आता सर. संतोष कंबार तो ह्या करूक सोडलोय, बंपरचं रिपेअर करूक सोडलोय. अरे वा, बंपर तर आपला संतोष भाईने एकच नंबर फिट करून दिला, परफेक्ट. तर भाई डंपर घेऊन तर आपण निघालोय आता. काम तर आपलं ओके झालंय. तुम्हाला दाखवतो पुढे हॉटेल जवळ थांबणार ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो काम किती जबरदस्त झालंय. ते अपेक्षेपेक्षा बाहेर झालंय माझ्या काम. म्हणजे वाटलं नव्हतं की बंपर एवढा नीट होईल. ऍक्च्युली खूप काही बेंड नव्हतं, पण तो बंपर जसा बेंड झालेला ना, छोटे मोठे झाडांची फांद्या वगैरे लावून ना बेंड होतो, कारण त्याला सपोर्टच नाही आहे त्या बंपरला ऍक्च्युली. त्यामुळे तर काम तर एकदम जबरदस्त झालंय. माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेरच झालंय ऍक्च्युली. पुढे जाऊन तुम्हाला हॉटेल जवळ दाखवतो प्रॉपर की बंपर मध्ये कसं फिटिंग आलंय आणि किती प्रॉपर झालं. आता फक्त थोडासा कलर केला पाहिजे त्याला, कारण विषय काय होतं, स्पॉट्स येतात ना त्याच्यावरती वेल्डिंगचे, त्यामुळे काळं काळं दिसणार असं. तर आपल्यासोबत सोहर्ष पण आहे. शाळेत नाही येताना भाई तो डंपर मध्ये नाही बसला तर कसं होईल. सोहर्ष आमचा डंपर मध्ये बसलाच पाहिजे. सोहर्ष तर आमच्या डंपर मध्ये बसलाच पाहिजे, मॅन्डेटरी आहे भाई. सोहर्ष बसला नाही तर कसं होईल. एक्झॅक्टली दाखवतो बंपरला कुठे स्पॉट्स आले ते बघा. इथे लावलाय स्पॉट, कारण इथे थोडासा बेंड होता. तर इकडनं काय झालेलं की इकडनं हा वरती चढलेला. इथे इकडनं काय झालेलं की हा वरती आलेला. इथे थोडासा एवढीशीच गॅप राहिलेली. ऍक्च्युअलमध्ये हा एवढी गॅप राहिली पाहिजे, हात जाण्या एवढी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडनं पण तसंच झालेलं. हे बघा हात जाण्या एवढी गॅप पाहिजे, तर थोडीशीच फक्त एक बोटा एवढीच गॅप राहिलेली फक्त. इथून बघा तुम्हाला बरोबर दोन्ही बाजूने इक्वल दिसणार. थोडंसं 1-2 सेंटीमीटरचा फरक तर येणारच, कारण ते शेवटी रिपेअर केलेला तेवढा काय येत नाही, मायनर फरक येणारच. पण डंपर आहे म्हटल्यानंतर तेवढा चालतो. पण ठीक आहे बघा. आता तुम्ही बघा हे दोन्ही साईडला इक्वल बघा गॅप आहे. 2 बोटं जाण्या एवढी, 2-3 बोटं जाण्या एवढीच गॅप आहे दोन्ही साईडला बरोबर. असं पाहिजे होतं परफेक्ट. पहिलं जर तुम्हाला फोटो टाकतो बघा आता मी, तर या पहिल्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं असणार, तर पहिल्या फोटोमध्ये एक बघा किती गॅप आहे ती एका साईडला, आणि एका साईडला किती कमी गॅप आहे ती. तर असंच होतं ते जेव्हा आपले चिरे वगैरे लागतात ना. इथे बघा खाली या साईडला चिरे, या साईडला खाली कोपऱ्यावरती बघा
इथे कोपऱ्यावरती चिरे वगैरे लागलेत खाली, त्यामुळे कसं होतं की तिथे जरासा बेंड झाला की तिकडनं वर सरकतो, इथे जरासा चिरा लागला की इकडनं वर सरकतो. आणि खणीत काय लागेल ना ते चिखलात खाली दिसत पण नाही, त्यामुळे काय सांगताही येत नाही कसं कधी लागेल ते. ड्रायव्हरची पण चूक म्हणता येत नाही, ॲक्च्युली ड्रायव्हरची चूक नसते, कारण कसं होतं पाऊस पण भरपूर असतो आणि पुढे दगड ठेवले असं आपल्याला कटोकट पाठी पुढे करावी लागते, त्यामुळे ते सगळं होतंच. त्यामुळे काय ड्रायव्हरची चूक नसते, असं आहे. बारीक सारीक होतच असतं डंपरनं, हे नॉर्मलच आहे बारीक सारीक होणं सगळं. तर आता ओव्हरऑल आपला डंपर तर ओके झालाय, परफेक्ट. आता फक्त थोडासा बंपर कलर करून घेतला पाहिजे, बाकी काही नाही, बाकी झकास एकदम. फक्त याला दगड लावूया, कारण हँडब्रेक लावून ठेवला तर गाडी जाम होणार, त्यामुळे दगड लावूया पाठच्या टायराला आणि आपण जाऊया आता सरळ हॉटेलवरती, कारण वाजलेत 12:30 वाजून गेलेत. हे लाकूडच लावतो इकडे आहे ते. गाडी बंद केल्याने माझ्या लक्षातच नाही, मेन काम म्हणजे हौदाच वर केला नाही, त्याच्यात व्हाळ तयार होणार, पूर्णपणे पाणी भरून जाणार पूर्ण हौदा. तर पहिला आधी गाडी वर चालू करून हौदा वर करूया. हे बघा त्यात पाणी पण साठलेलं होतं. हा, सो फायनली आता जाऊया हॉटेलवरती. हॉटेलवर जाऊन पण कामं आहेत पेंडिंग, ती सगळी केली पाहिजे. गिराईक वगैरे सुरू झाली असणार, ती सगळी बघितली पाहिजे. मी यायच्या आधी आहे ना आला हॉटेलवरती, माझं काम सोपं केलं. त्या दिवशी समोर हॉटेलवर पायरीवर होती काय माहितीच ना, तिकडची तिकडे आली. पप्पाने तुला सांगलेलं बरोबर पप्पाने मला सांगितलं नाही काय मनियारीने जा असं म्हणत, तिकडे खाली या मारून वगैरे बसा, असं हातबीत मारून बसा म्हणत. मागा परवाच सांगणे पप्पाने आणि म्हटल्याने काय मनियारी आतमध्ये येत बीत कोणतरी साप बी येत मारून बिरून बसा चेक करून. म्हटलं आम्ही मस्करी करतोय आणखीन काय बसतो, म्हटलं असं काय होणार नाही. म्हटलं काही कंटिन्यू पूर्ण दिवस पाऊस पडतोय, सकाळपासून पाऊस चालू आहे, अजून जराही कुठे थांबत नाही. आज वाटतं पाणी येणार आहे सगळीकडे असं वाटायला लागलंय मला. तर आता बघता बघता वाजले 7 आणि जिमला जायला झाले उशीर, तर जाऊन पटापट धावत धावत जिमला जायला पाहिजे. असं होतं यार, माझं बोलत राहिलो ना की तसंच माझा वेळ निघून जातो, कधी मला ते कळतच नाही. आता वाजले 7 आणि 7 वाजता कधी जाणार जिमला आणि कधी परत येणार आता हॉटेलवरती, असं झालंय. सिम्बा कुठे? सिम्बा सिम्बा समोर बघ. तर आता फायनली सोर्सला सोडलं आपण आणि जिमला जायचं आहे, आणि आपल्याला सोडून गेलाच आहे कारण आपली बोलेरो इथेच होती ना, म्हणून मी म्हटलं हा भाई तू बोल पहिला. हा, तर आपली बोलेरो इथेच होती, त्यामुळे मी याला म्हटलं काय तू चल पुढे, मी येतो आपली बोलेरो घेऊन. नाही तर गाडी इथेच राहणार, परत आपल्याला उलटं यावं लागणार जिम जवळून परत काकाच्या घरी. म्हटलं की ठीक आहे मी पहिला येतो गाडी घेऊन, तू चलायला लाग पुढे. आणि आपल्या जिम जवळ ना बोलेरोसाठी तर पार्किंग एक नंबरच भेटते बघा. इकडे असं डिवायडर वरती, साईडचं डिवायडर नाही ऍक्च्युली हा गटर आहे, गटर वरती चढवून लावायला भेटते गाडी मस्तपैकी. जर स्विफ्ट वगैरे असेल ना तर 4 वेळा विचार करावा लागतो की कुठे लावू गाडी असं. पण एक बरं आहे की बोलेरो आहे आपल्या, म्हणून काय टेन्शन नाही, म्हणून बोलेरो कामाला येते. पावसात तर बोलेरो एक नंबर कामाची आहे. समजा इन केस बाय चान्स एक खड्डा जरी उडला तरी बोलेरो काय फरक पडत नाही, तसा उडत नाही, पण तरी पण सांगतो. आपल्याकडे इकडे जिम जवळ थोडी पार्किंगची समस्या आहे, कारण आजूबाजूचे लोक सुद्धा इथे गाडी लावून जातात, हॉटेलवाले वगैरे ना, त्यामुळे इकडे पार्किंगची समस्या. आता आपली स्विफ्ट बघा इकडे लावलेली आहे ना, नाही तर यांना म्हटलं काय इथे बिअर शॉपीच्या समोर, आज बिअर शॉपी बंद आहे, म्हटलं इथे बिअर शॉपी समोर लाव, म्हटलं तिथे सेफ आहे. तिथे कसं कोण काढेल लावेल पाठी रिव्हर्स घेताना वगैरे काय सांगता येत नाही. फायनली वर्कआउट संपून आता हॉटेलवरती. मजा आली यार आज वर्कआउटला, खरंच 2 दिवस वर्कआउट केला ना बरं वाटतंय रे, बॉडी एकदम अशी मस्तपैकी रिलॅक्स होते. वर्कआउट केल्यानंतर थकवा येतो लोकांना, मला रिलॅक्स वाटतंय. आता जाऊया हॉटेलवरती मस्तपैकी गिराईक वगैरे करूया आणि खाऊया पिऊया काहीतरी थोडंफार आणि सरळ निघूया आता घरी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावानो.